नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण मार्गदर्शन इंट्राडे ट्रेडिंगचे या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देणारी एव्ही आपण पाहूयात. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांतोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. तर सरांची ओळख करून झाली आहे. सर, मला सांगा की इंट्राडे ट्रेडिंग ही नेमकी काळाची गरज का आहे? कारण इंट्राडे ट्रेडिंग हे पैसे कमवायचं एक साधन आहे आणि प्रत्येकाला आज पैसा गरजेचा आहे. ठीक आहे. सुरुवातीला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांचा इंटरेस्ट असायचा. शेअर्स घेऊन लोक 10 वर्ष 20 वर्ष त्याला होल्ड करण्यामध्ये त्यांना तेवढा वेळही होता आणि इंटरेस्टही होता. आता लोकांना तेवढा वेळही राहिलेला नाही आणि इंटरेस्टही राहिलेला नाही आहे एवढा वेळ मार्केटला देण्यामध्ये, कारण कधीही काही होऊ शकतं. तर ती जी रिस्क आहे की अचानक जर कुठं काही युद्ध झालं, अचानक जर अजून काहीतरी झालं, ठीक आहे, तर आपल्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी व्हायला लागते आणि परत तो आपला रेट येण्यासाठी परत मग 1-2 वर्ष जाऊ शकतात. तर इंट्राडेमध्ये ही रिस्क राहिलेली नाही आहे आणि रिझल्ट जो आहे जो इंट्राडेमध्ये हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटपेक्षा तर बेटरच असतो. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपण वर्षाला हार्डली त्याच्यामध्ये 15-20% 25% रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो कुठल्याही शेअरमध्ये. ठीक आहे. एखादा वाढला तर त्याच्यापेक्षा जास्तही वाढतो, पण नाही वाढलं तर तिथंच राहिलं तर तेही मिळत नाहीत आपल्याला. पण ट्रेडिंगमध्ये तसं नाही आहे. ट्रेडिंगमध्ये मी नेहमी सांगत असतो की बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवल्यावर वर्षाला जेवढा इंटरेस्ट मिळतो तेवढा दिवसाला कमवून द्यायची ताकद ह्या मार्केटमध्ये आहे आणि तेवढा आपण नेहमी काढू शकतो किंवा रोज काढू शकतो. फक्त नीट गायडन्स घेऊन मग उतरणं त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. अगदीच. आणि लोकांना ऑप्शन ट्रेडिंग मध्ये देखील तितकाच इंटरेस्ट असतो, मात्र नेमकं हे ट्रेडिंग कसं करायचं याबद्दल तितकंसं नॉलेज नसतं. तर ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आम्हाला काय सांगाल? तर फ्रेशर माणसाने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये उतरणं म्हणजे अल्पवयीन मुलाच्या हातात पोर्शे गाडीची चावी देण्यासारखं आहे. सुरुवातीला मजा वाटेल, पण नंतर जर का नीट हँडल करता नाही आलं तर एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल की निस्तर्क नाकीवन होईल. कॅपिटल त्याच्यामध्ये साफ होऊन जातं. डिसिजन घ्यायला 1 सेकंदाचा जरी उशीर झाला तरी कित्येक वेळेला लोकांचा भांडवल अर्ध्यावरती येतं. ठीक आहे. जे मी नेहमी सजेस्ट करतो ट्रेडिंग करायला की कमोडिटीमध्ये असं होत नाही, एवढी मोठी रिस्क त्याच्यामध्ये नसते, फ्लक्च्युएशन एवढं मेजरली त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे ज्याला नवीन माणसांनी ट्रेडिंगमध्ये उतरायचं आहे त्यांनी तर कमोडिटीपासूनच सुरुवात केली पाहिजे आणि शेवटपर्यंत त्यांनी कमोडिटीमध्येच काम केलं पाहिजे. अगदीच. मात्र यशस्वी इंट्राडे ट्रेडिंग जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी देखील कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात? ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नॉलेज आणि डिसिप्लिन. ठीक आहे. प्रोडक्ट एकदा जर सिलेक्ट करून झाला आपण, ट्रेडिंगचा अर्थ काय थोडक्यात तर दुकानदारी.
मग तुम्ही ती कशातही करू शकता. मग भाजीपाल्याचं दुकान किंवा किराणा माल दुकान किंवा सोन्याचं दुकान. तर ट्रेडिंग म्हणजे दुकानदारी. तर आपण दुकान कशाचं चालवायचं आहे हे आधी कळलं पाहिजे. तर ट्रेडिंग आपला करायची आहे, मी सगळ्यांना सजेस्ट करतो नेहमी की कमोडिटीजमध्ये. तर कमोडिटी म्हणजे काय, तर वस्तू म्हणजे सोनं झालं, चांदी झालं, क्रूड ऑइल झालं, हे आपण ॲक्च्युअल परचेस करतो वायदे बाजारात किंवा फ्युचर्समध्ये. ठीक आहे, म्हणजे बुक करतो आणि मग त्याच्यावरती वरती गेला खाली गेला तर त्यावरती आपला प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो डिपेंड करत असतो. सर्टन अमाऊंट आपण बुकिंग म्हणून भरतो आणि मग पूर्ण जेवढे अमाऊंटचं आपण ते मटेरियल बुक केलेलं आहे, सोनं म्हणा किंवा चांदी किंवा क्रूड ऑइल म्हणा, त्याच्यावरती रेट वरती जाईल खाली जाईल त्याप्रमाणे आपला प्रॉफिट ठरत असतो. तर आपलं ट्रेडिंग करायची आहे तर आपलं ट्रेडिंग कायम अशा प्रॉडक्टमध्ये केली पाहिजे की ज्याच्यामध्ये रिस्क कमी असेल, जे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर ज्याच्यात मुवमेंट पण फास्ट असेल, ज्याच्यात मॅनिप्युलेशन व्हायचे चान्सेस एकदम लो असतील, ज्याच्यामध्ये स्पीड हाय आहे, ज्याच्यात व्हॉलॅटिलिटी पण जास्त आहे. ठीक आहे, तर असं प्रोडक्ट जे आहे हे कमोडिटी का मी रेकमेंड करतो, का तर इंटरनॅशनल मार्केट आहे, ह्याच्यात मॅनिप्युलेशन व्हायचे चान्सेस ऑलमोस्ट शून्याच्या बरोबर आहेत. ठीक आहे, त्यानंतर मार्केट सकाळी 9 ते रात्री 12पर्यंत चालतं, 15 तास ऑलमोस्ट चालतं. त्याच्यामुळं जो फ्रेशर माणूस आहे त्याला पार्ट टाईम जर सुरुवात करायची म्हणले 6 नंतर तो करू शकतो, किंवा जे लोक जॉब करतात ते 6 नंतर करू शकतात, कॉलेज स्टुडंट दुपारनंतर करू शकतात, ज्यांचा नाईट शिफ्टचा जॉब आहे ते दिवसभर करून रात्री आपल्या जॉबला जाऊ शकतात. तर सुरुवात करण्यासाठी ट्रेडिंगमध्ये लॉट साईज पण एकदम छोटे छोटे अवेलेबल आहेत. म्हणजे सिल्वरचं जर बघितलं आपण, मोठा लॉट 30 किलोचा आहे, मिनी लॉट 5 किलोचा आहे आणि मायक्रो लॉट 1 किलोचा आहे. तर मायक्रो लॉट सिल्वर जी आहे ती हार्डली 7-8-10 हजारमध्ये बाय होऊन जाते एक लॉट. तर इतक्या कमी कॅपिटलमध्ये सुद्धा आपल्याला याच्यात ट्रेडिंगची जी सुरुवात ही करता येऊ शकते आणि 10-20 हजार रुपये आजकाल कोणीही टाकू शकतो. तर रिस्क जी आहे ही कमोडिटीजमध्ये सगळ्यात लो आहे, त्यामुळे मी प्रत्येकाला ते रेकमेंड करतो. जर 100 लोकांना शिकवलं तर 100च्या 100ला ते करता आलं पाहिजे, असं कुठलंही टेक्निक हवं. आणि जे वापरायसाठी त्याच्या स्ट्रॅटेजी झालं तर त्याच्यातून तो कॉन्फिडन्स नाही येणार. आणि जर एखादी छोटीशी मिस्टेक झाली, एखादा स्टॉप लॉस जर उडाला, तर मी बघितले बरेच लोक ट्रेडिंगमध्ये एवढे नर्वस होतात की एवढे ते मॉरल डाऊन होऊन जाते, त्यांचा एवढा कॉन्फिडन्स लो होऊन जातो की ते ट्रेडिंगच बंद करून टाकतात. ठीक आहे, तर तसं नाही करायचं आहे. ट्रेडिंग करताना आपल्याला स्टडी करणं खूप गरजेचं आहे, स्टडी करत राहणं. आणि त्याच्यासाठी सुरुवात जे मी सांगतो की पेपर ट्रेडिंगने केली पाहिजे. तर पेपर ट्रेडिंग का, ॲक्च्युअल ट्रेडिंग का नाही? बरेच लोक मला विचारतात की सर आम्ही मिनी लॉटमध्ये ॲक्च्युअल ट्रेडिंग चालू करतो. पण बरेच लोक मी पाहिलेले की ज्याचं कॅपिटल 10 लाख रुपयाचं आहे आणि त्याचा जर 500,000 रुपयाचा लॉस झाला तर तो एवढा त्याचा कॉन्फिडन्स डाऊन जातो, पुढच्या वेळेला ट्रेड करायला त्याला भीती वाटत राहते. तर ॲक्च्युअल ट्रेडमध्ये जर लॉस झाला, का लॉस झालेला आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण तो पुढच्या वेळेला अवॉइड करू शकतो. मग पेपर ट्रेडिंगमध्ये जर लॉस झाला तर लॉस का झालं ह्याचं कारण आपलं आधीच कळलं आहे, लॉस न करता. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लो होत नाही आणि ती मिस्टेक आपण पुढच्या वेळेला अवॉइड करतो. तर त्यामुळे काय होतं की असं करत करत हळूहळू सगळ्या चुका ज्या आहेत ना ह्या कमी व्हायला लागतात आणि प्रॉफिट आपोआप जो आहे तो वाढायला लागतो. तर प्रॅक्टिससाठी पेपर ट्रेडिंग सारखा बेस्ट पर्याय दुसरा कुठला नाही आहे. कोणी काही जरी सांगितलं की लाईव्ह मार्केटमध्ये करून असं करू तसं करू, तरी त्याच्यातून ती कॉन्फिडन्स नाही येणार. आता मी मागे बघितलं होतं की एखाद्या 3 स्टार हॉटेलमध्ये वगैरे प्रोग्राम अरेंज करायचे कोण आणि 1,000-1,200 रुपये त्याची फी असायची. लोक जायचे, त्यांना सांगायचे की आम्ही तुमच्याकडनं ॲक्च्युअल ट्रेडिंग तुम्हाला करून दाखवू आणि ट्रेडिंग तुम्हाला करायला पण लावू आणि तुमची जी फी भरली तुम्ही 1,000-1,200 जी काय असेल ते तुमची त्याच्यातून वसूल होऊन जाईल. तर जे अगदी काठाकाठावर पोहायची ज्याला फक्त हाऊस असते ना, की ज्याला खोल पाण्यात नाही जायचे आणि ज्याला रिस्क नाही घ्यायची, असे लोक तिकडे पहिले अट्रॅक्ट होतात आणि मग ते जातात आणि त्यांना डायरेक्ट ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला लावलं जातं. आणि ते समोरचा जो ट्रेनर आहे तो एक दिवस तुमच्यासोबत असेल, रोज तुमचं तुम्हालाच करायची शिकार. एक दिवस तो तुम्हाला किरकोळ शिकार करून देईल, पण दुसऱ्या दिवशी तुमची शिकार होऊन जाईल, कारण तो रोज तुमच्यासोबत नसणार आहे. कारण तुमची सुरुवात चुकीच्या गोष्टींनी झाली आहे, ते म्हणजे ऑप्शन. ठीक आहे, तर ऑप्शन मी प्रत्येकाला सांगतो, नेहमी सांगत असतो, प्रत्येक माझ्या TV इंटरव्ह्यूमध्ये मी सांगतो की ऑप्शन ट्रेडिंगची सवय ही कॅन्सरचा आजार असल्यासारखी आहे. ही देशी दारूची जी सवय लागते माणसाला त्याच्यासारखा प्रकार आहे. ती एकदा जर लागली तर लवकर सुटत नाही आणि त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं तर आपला कॉशियसली त्याला पूर्ण बंदच करायला लागणार आहे. आणि बेटर ऑप्शन त्याच्या ऑप्शन जो आहे कॉलपुटपेक्षा किंवा ऑप्शन्सपेक्षा हा कमोडिटी मार्केट कधी सरस आहे, त्याच्यापेक्षा प्रॉफिट द्यायचं पोटेन्शियल पण त्याच्यामध्ये हाय आहे आणि लॉसेससुद्धा जेवढे ऑप्शनमध्ये होतात तेवढे होत नाही.
अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला उत्तम ट्रेडर व्हायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सरांचे कोर्सेस देखील आहेत. या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून या कोर्सेस बद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. सरांकडून आपण शेअर मार्केट बद्दल, कमोडिटी मार्केट बद्दल आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की एक उत्तम ट्रेडर व्हायचं असेल तर काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास करण्यासाठीच तुम्ही स्वतः काही कोर्सेस डिझाईन केलेत. तुम्ही स्वतः अनेक लोकांना ट्रेनिंग देखील दिलंय. त्या कोर्सेस बद्दल तुम्ही काय सांगाल? कोर्स जो होतो माझा तो 2 पार्टमध्ये होतो. एक बेसिक कोर्स आहे आणि दुसरा ॲडव्हान्स कोर्स आहे. बेसिक कोर्स ज्याला इन्व्हेस्टमेंट थोडीफार शिकायची आहे आणि कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायचं आहे अशा लोकांसाठी डिझाईन केलेलं आहे. त्याचा सिलेबस जो आहे हा लिमिटेड आहे आणि त्याच्या ट्रेडिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे ही पण कमी आहे, कारण सेफ्टीवरती फोकस करून तो डिझाईन केलेला आहे पार्ट 1चा कोर्स. आणि त्यातला पार्ट 2 जो कोर्स आहे तो प्रोफेशनल लोकांसाठी, ज्याला नोकरी सोडायची आहे, ज्याला बिझनेस बंद करायचा आहे, ज्याला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, किंवा ज्याला फुल टाईम उतरायचं आहे अशा लोकांसाठी डिझाईन केलेलं आहे. किंवा अशा लोकांसाठी की ज्याला आत्ता तर काही करायचं नाही आहे पण पुढे जाऊन करायचा विचार आहे. एखादा माणूस वयस्कर आहे, त्याला ट्रेडिंग जस्ट शिकायची आत्ता, पण तो चालू करणार आहे रिटायरमेंट नंतर. आत्तापासून प्रॅक्टिस चालू केली तर थोड्या दिवसात ती मास्टरी येऊन जाते, रिटायर नंतर तो डायरेक्ट चालू करू शकतो. किंवा कॉलेज स्टुडंट की आत्ता प्रॅक्टिस करतात थोडे दिवस आणि मग कॅपिटल आल्याच्या नंतर, कॉलेज संपल्याच्या नंतर ॲक्च्युअल ट्रेडिंग चालू करतात. किंवा असे लोक की जे IT फील्डमध्ये जॉब करतात. आता आपण बघतो नेहमी की आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे सध्या, तर रिसेशन खूप आहे भारतामध्ये, ठीक आहे, आणि हे इथून पुढं सुद्धा वाढणारच आहे. ते कमी काय होणार नाही आहे लगेच. तर लोकांच्या येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या जातील, धंदे जे आहेत हे कमी होतील किंवा बंद पडतील, काही होऊ शकते. अनसर्टनिटीज ह्या फ्युचरमध्ये खूप असणार आहेत आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी आहे ना प्रिपेअर्ड असलं पाहिजे. तर ट्रेडिंग हा ज्याला एक बॅकअप प्लॅन फक्त तयार करून ठेवायचे. उद्या जर एखाद्याची नोकरी गेली किंवा त्याला नोकरी सोडायची इच्छा झाली तर बॅकअप प्लॅन ज्याच्यासाठी तयार करून ठेवायचे, अशा लोकांसाठी आम्ही काम करत असतो. ट्रेनिंगमध्ये माझे स्वतःचेच डिझाईन केलेले 17 कॉपीराईट सब्जेक्ट शिकवले जातात. माझ्यासोबत अजून 10 ज्युनियर लोकांची आणि सपोर्ट टीम आहे की जे सगळ्या क्लायंटला गाईड करत असते. मेन ट्रेनिंग सगळं मी स्वतः घेत असतो. आणि ट्रेनिंगचा मला माझ्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये पण फायदा असा होतो की माझं नॉलेज अपडेट ठेवायला लागतं मला. म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीने काहीही प्रश्न विचारला तर 100, 150, 200 लोकांची आमची ट्रेनिंगची बॅच होत असते. तर त्यांच्यासमोर त्याला मला उत्तर करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा माझं जे नॉलेज आहे हे 10 पट जास्तच पाहिजे किंवा मला त्याच्या 2 पावलं पुढेच असलं पाहिजे. त्याच्यामुळे मी स्वतः माझ्या नॉलेजला कायम अपडेट करत राहतो आणि ज्याचा मला माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये, माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये खूप जास्त फायदा होत असतो. सर, आताच तुम्ही कोर्सेस बद्दल सांगितलं, मात्र शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केट याबद्दल शिकवणारे अनेक कोर्सेस आपल्या आजूबाजूला आहेत. मग तुमच्या कोर्समध्ये आणि त्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बाकी लोक जे कोर्समध्ये शिकवतात ते सगळं गुगलवरून कॉपी केलेलं नॉलेज शिकवत असतात. मी जे शिकवतो ट्रेनिंगमध्ये ते स्वतःचं माझं तयार केलेला सगळा सिलेबस आहे. जवळपास 17 सब्जेक्ट त्याच्यात असे आहेत की ज्याच्यावरती माझा कॉपीराईट आहे, जे मी या कोर्समध्ये शिकवत असतो. आणि प्रत्येकाला मी पूर्ण बेसिकपासून गाईड करतो की बाबा तुला काय करायचं आहे, तुला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, तुला ट्रेडिंग करायची आहे का, पार्ट टाईम करायचं आहे का, फुल टाईम करायचं आहे का, कधीतरी वेळ मिळाला तर करायची आहे का, लॉसेसला कसे अवॉइड करायचे आणि प्रॉफिटला कसे मल्टिप्लाय करायचं जायचं, ह्याच्यावरती सगळा जो सिलेबस आहे तो मी डिझाईन केलेला आहे. आणि इंट्राडेवरतीच हा माझा कोर्स चालत असतो. हा कोर्स झाला एकदा की त्याच्यात सगळं संपलं असं नाही आहे. तिथून तर माणसाची ट्रेडिंगची जी जर्नी आहे ही स्टार्ट होऊन जाते. मग त्याच्यानंतर आमचे रेग्युलर रिव्हिजन सेशन पण होत असतात आणि मी स्वतः गाईड करायला प्रत्येक व्यक्तीसाठी रोज अवेलेबल असतो. तर जे ट्रेनिंग झालेले स्टुडंट्स आहेत त्यांना रोजच्या ट्रेनिंगमध्ये जर काही डाऊट आले तर ते गुगल फॉर्म भरतात आणि गुगल फॉर्म भरल्यानंतर माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी स्वतः कॉलबॅक करून त्याचे प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करत असतो. प्रत्येक डाऊट प्रत्येक क्लायंटचा मी सॉल्व्ह करून देतोच. आणि तो कॉल ठेवताना माझा फक्त प्रश्न एकच असतो की अजून काही क्वेरी आहे का. तर प्रत्येकाला पर्सनली गाईड करतो मी या ट्रेनिंगमध्ये. त्याला मी पुढच्या लेवलला जाण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड करत असतो, नॉलेज प्रोव्हाइड करत असतो, गायडन्स देत असतो, क्वेरी सगळ्या त्याचं सॉल्व्ह करून देत असतो. थोड्या दिवसांनी लोकांचे फोन येणं बंद होऊन जातं
कारण ते चांगले ट्रेन झालेले असतात आणि रेग्युलर त्यांचं ट्रेडिंग चालू झालेलं असतं. त्यांच्या रेफरन्सेस नंतर मग आमच्याकडे असतात. तर ज्याला कोणाला ट्रेडिंगमध्ये उतरायचं असेल, ज्याला करिअर करायचं असेल, ज्याला खरंच इंटरेस्ट असेल आणि झालेल्या लॉसेसच्या मागचे त्यांचे जर डाऊट्स क्लिअर होत नसतील किंवा त्याचे कारणं जर कळत नसतील आणि जर माझ्याकडून पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती त्यांनी जर कॉल करून टेलिफोनिक अपॉइंटमेंट बुक केली तर माझ्याशी डायरेक्ट सुद्धा त्यांना बोलता येईल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही कोर्सेस बद्दल माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर पर्सनली जर तुम्हाला सरांशी बोलायचं असेल तरीही तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरवर फोन करून तुम्ही टेलिफोनिक अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. तर सर, आज तुम्ही त्या आलात आणि शेअर मार्केट बद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.